आज आम्ही निघालोय रामदारा या ठिकाणी. शॉट घ्यायला या ठिकाणी गॅस टाकायला उतरतोय आम्ही. सगळे मित्र आहेत आपले. मयंक हाय, प्रतीक हाय, विशाल आहे. करण ड्राईव्ह करतोय आज. पेट्रोल पंप मस्त आहे आणि पेट्रोल पंपाच्या पुढे एक प्लॅनेट नावाचं हायलाइट्स आहे. मस्त आहे बिल्डिंग अपार्टमेंट्स. गाडी आमची पाहू शकता तुम्ही. इन्स्पेक्शन करणला मग अशी लागलं जरा पायाला. आमची टर्म आलेली आता CNG भरायची. काहीतरी 92.50 रुपीज पर kg गॅस आहे CNG. काय माहीत किती वेळ लागते. आणि या ठिकाणी विशाल, मयंक आणि प्रतीक फ्रेश होऊन आलेत मस्तपैकी. या ठिकाणी हांडेवाडीपासून पुढं आलो आहे. खूप ट्रॅफिक लागलं आहे आम्हाला यायला. पुलापासून वळत आलं नाही आम्हाला. मग ब्लॉगर आहे, ब्लॉगर आहे, ब्लॉगर. अर्धा पाटील ब्लॉगर. अर्धा पाटील. कारण तुम्हाला जॉईन करायचं ते 10-20 मोठं व्ह्यू म्हणतो, डोळ्याने बघतोय, मोबाईल मध्ये ब्लॉगरची इज्जत घातली समाजाची. ब्लॉगर समजा काय पुन्हा तुम्हाला करायला माझंच घेतलं उलटी मारे दादा तू शांत बसला पुरं काहीच हे असं सूर्य घ्यायचं वीरेंद्र. आम्ही कार्य सिनेमॅटिक शिकवतो. पण आपल्या जिंदगीत काय चाललंय मला सांगा. काय चाललंय जिंदगीत? काय बी चाललंय आपलं. मी तर झोपेत ना सुद्धा मी तर झोपेत ना सुद्धा उठलो नव्हतं. काय म्हणायचं मग काय निशान काय म्हणायचं? काय काय चालू माहिती मुंबईला चला की चला 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 ते काय म्हणताय करण? नाही कोण म्हणलं कुठं नाही की चला. काय शिप कुठंच नाही आपल्याला डायरेक्ट निघाला. असं करायचं असतो मोबाईल ब्लॉगिंग करता. खरं सांगतोय धरू घ्या. चॅनल सांगा बघा जरा. आणि तर अरे उंटाचं दुधाचं गाणं करू. काय म्हणताय? उंटाचं दुधाचं गाणं करू. मालक दाखव मालक चेअरमॅन चेअरमॅन दारा काढून काढून मालकात खाली हात नाही गेलं, छाती गेली. दारा काढून मालकात खाली मालकाची छाती गेली. छाती ड्रायव्हरला घ्यायला का तुम्ही? युट्यूबला पडतो बरं तो ब्लॉग. बरं बरं चॅनलचं नाव आहे अर्धा पाटील. गाडीचा आवाज कसला येतो बरं? राईट लेफ्ट सरळ सरळ सरळ. हॉर्न का वाजवता एवढं गाडी बसते काय ड्रायव्हरला घ्या रे. ड्रायव्हरची लिफ्ट काढता नाही. अरे घे ना. बरं मी पात्या बघ त्या पात्या. अरे रामदाराला येतो का म्हणला आम्ही आलो. किती येतो काका काका कुठे चालले काका? हा? अरे काय घेतोय दादा? काय घेतलंय कशासाठी? विशाल थोडं आउटसाईडच आहे ना. आउटसाईड आता काय नदी म्हणजे आउटसाईड खायला बिला घेऊन चला. हो तर जाऊ नाही यार. तू अर्धा पाटील. अरे सरळ बस 5-7 वाज जरा. अरे आत घे की. हर हर महादेव.
आज आम्ही लोक के गाडी बेळग्याला थांबलो आम्ही. यावर बेळगे सेंटर. ह्या ट्रिप कडून तुला ओम काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे हे सांग. आम्हाला आनंद पाहिजे ट्रेनमधनं हां आणि बस मित्रांवर खायला पाहिजे असं ट्रेन वगैरे हां आणि उलटी नाही झाली पाहिजे रस्त्यात एवढं. हां थँक्यू. मला फक्त एन्जॉयमेंट पाहिजे आणि ड्रायव्हिंग एक गोष्ट तेवढंच माझं दुसरं काहीच नाही मला. थँक्यू सो मच. दिशांत एन्जॉयमेंट पाहिजे आणि गाणे चांगले लावले पाहिजे वर. हे लावतोय बोर मारतोय सगळं. मी ड्रायव्हर आहे रे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्रत्येक सगळे म्हणतात एन्जॉयमेंट पाहिजे पण सगळ्यांच्या मनात हेतू काय माहिती जास्तीत जास्त तुझी किती मारते एवढं पाहिजे मुला. हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी मारलं नंतर तुम्ही माझे मारणं साहजिक आहे. ठीक आहे ओके. बेळ घेऊन निघालो आता. लॉस झाल्यासारखं वाटतंय पण ठीक आहे निघालोय सध्या. उशीर भरपूर झालाय. मंदिर आता उघडं नाहीये. थोडं हा बहुतेक मी आपला दाखवलं असतो. बस एकच shot किती वेळा घेतली? तिकडे पुढे जातच येत नाही. असं पहिलं थोडं थोडं एक एकच क्लिप. वाळवंट्यातून असं आलं असं असं कधी बाहेर पडलं डोकं काढलं माझी मारगाडी छाती तू खायला. वॉटर सिनरी. सगळं आलो आम्ही इथं पण मंदिर खूप लवकर म्हणजे ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेसच मंदिर बंद झालं होतं. मग म्हणलं ठीक आहे थोडंफार चालू असेल पलीकडं पाहून यावं. पण सकाळी मंदिर 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू होतं. जर तुम्हाला यायचं असेल तर खूप चांगलं उत्तम नियोजन करून येत जा. नाही तर आमच्यासारखं फक्त पाहून माघारी फिरावं लागेल. रात्री 5ला बंद होत आहे आणि 5ला आम्ही निघलोय. ओम रात्रीचे 5 म्हणजे पहाटेचे 5 असतात.